कालाय तस्मै नमः असं म्हणतात. काळापुढे कोणाचंच काही चालत नाही आणि हा काळ कोणासाठी थांबतही नाही. परंतु आपलं ध्येय साध्य करण्यासाठी या काळाच्या प्रवाहाबरोबर पुढे जात राहणं हाच मार्ग आपल्यासमोर उरतो. जो या प्रवाहातून तरून जातो त्यालाच हा काळ कणखरतेचे आणि हिम्मतीचे धडे देत पुढील परिस्थितीसाठी घडवत असतो. हा काळ हिम्मत देतो. आयुष्याची सहज सोपी वाट सोडून परिस्थितीचे खडकाळ माळरान तुडवायची. हा काळ सामर्थ्य देतो. सहानुभूतीची शाल झटकून परिस्थितीच्या भट्टीत स्वतःला पुन्हा एकदा तपासायचे. हा काळ बळ देतो. पुन्हा स्वतःला आजमावून सिद्ध करून दाखवण्याचे. सौरभच्या बाबांच्या निधनानंतर जीवन प्रवासातला हा काळ एखाद्या वहीची पाने पलटावीत तसा पुढे सरकत होता. तरीही हिम्मतीची शिदोरी आणि स्वतःवर विश्वास ठेवून त्यांनी ही वाटचाल सुरू केली आणि अशा रीतीने सुरू झाला एका नव्या आयुष्याचा प्रवास. आता नव्यानं सुरू झालेल्या जीवन प्रवासात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला मला एकटीनं सामोरं जावं लागणार होतं. अशा प्रसंगी समाजातील लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सामाजिक बंधनं योग्य रीतीने पाळून आणि स्वतःशी प्रामाणिक राहून आपलं आयुष्य जगायचं असं मी ठरवलं. आणि सौरभच्या बाबांना दिलेल्या वचनाप्रमाणे आपलं काम आणि सौरभ यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. सौरभची जबाबदारी, नोकरी आणि माझा एकटेपणा यामुळे मी कधीकधी हतबलही होत असे. या सगळ्यात पूर्वीप्रमाणेच सासरच्या माणसांचं सहकार्य कधी मिळालंच नाही आणि त्यात भर म्हणून की काय ते ह्यांच्याही मृत्यूला मलाच जबाबदार धरू लागले. या परिस्थितीमध्ये माझी आंतरिक घुसमट सुरूच होती. या माझ्या भावनांना शब्दातून व्यक्त करण्यासाठी आपलं असं माणूस नसल्याने बऱ्याचदा त्या भावनांना अश्रूंचीच वाट मिळे. हे रडू कधी आवरण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्या अश्रूतूनच माझ्या भावनांचा निचरा होऊन माझं मन हलकं होई. या सगळ्यात माझी वाडिया कॉलेजला नोकरी सुरू होती. अनेक वेगवेगळ्या लोकांशी ओळखी होत होत्या. सौरभचा मसाजही नियमित सुरू होता. मसाज सेंटरमध्ये काही समदुःखीही भेटल्या आणि त्यांच्याशी बोलून काही प्रमाणात मनावरील भार हलका झाला. पण क्षणोक्षणी यांची उणीव मात्र कायम भासत होती. या काळात माहेरच्यांचा, माझ्या बहीण भावंडांचा कायम आधार होता. बहिणी स्वतःचा संसार सांभाळून माझी विचारपूस करत, काळजी घेत. खरं तर माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान, पण वडील आजारी पडल्यामुळे भावावर एकदमच जबाबदारी पडली होती. त्यातूनही भाऊ आपुलकीने मला धीर देत होता. असेच एकामागून एक दिवस चालले होते. प्रत्येक दुःखावर काळ हे औषध असतं हे कितीही खरं असलं तरी काही गोष्टी कायमच्या विसरता येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी दिवसभर स्वतःला गुंतवून घेतलं तरी एकटी बसले असताना मन आठवणींच्या क्षणांनी भरून जाई. एका सर्वसामान्य मुलीच्या कल्पनेप्रमाणे रंगवलेलं सुखी संसाराचं चित्र साकार न झाल्याने तारुण्यातही निराश व्हायला होई. पण तोही विचार क्षणभर बाजूला सारून मी संपूर्णपणे सौरभकडे लक्ष केंद्रित करत असे. दिवसभर दमून आल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेतल्यावर तो इतका छान हसत असे की मी माझा सगळा थकवा विसरून जाई. कधी असं वाटे की आम्ही सहकार्यानं एक दुःख मान्य करून आनंदात राहत होतो. त्यामुळे आयुष्यभर मला यांची साथ आवश्यक होती. पण तिकडेही देवानं एकटेपणा भोगायला लावला म्हणून काही वेळेस मला देवाचा रागही येत असे. पण विचार केल्यावर असं वाटे की आपल्याला एवढ्या गहन प्रसंगातून खंबीरपणे उभं राहण्यासाठी देवानंच तर शक्ती दिली आहे. नाहीतर त्याच्या कृपेशिवाय हे खरोखरच कठीण होतं. खरंच एका सर्वसामान्य स्त्रीच्या भूमिकेतून बघता जरी देवाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी खंबीर बनवलं असलं तरी समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोच. या सगळ्यातून जी व्यक्ती फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करते तिचाच प्रवास सामान्यांहून असामान्य ठरतो. आणि असंच सौरभचा सांभाळ करून आपले आयुष्य आनंदात जगायचे हेच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होते. परंतु या ध्येयपूर्तीच्या प्रवासात अनेक आव्हाने आवासून उभी होती. या आव्हानांनी भरलेल्या काळाला तोंड देताना आता सौरभच्या आईबरोबर वडिलांचीही भूमिका मला पार पाडायची होती. माझ्या कॉलेजच्या नोकरीत स्थैर्य प्राप्त होण्यासाठी काही तांत्रिक अडचण नको म्हणून मी BEd करायचं ठरवलं.
तिथंही प्रयत्नपूर्वक प्रवेश मिळाला आणि सर्वच आघाड्यांवर मी लढायला सुरुवात केली. दिवाळी आणि मे महिन्यातील सुट्टीच्या काळात माझा कोर्स सुरू होता. कॉलेज, घर आणि बीएडच्या अभ्यासात माझी खूप धावपळ होई. मात्र कॉलेजमध्ये समवयस्कांचा एक छान ग्रुप तयार झाल्यानं सहकार्याचं वातावरण अनुभवायला मिळालं. माझे सगळ्यांशी चांगले आणि निखळ मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाल्यानं आपल्या अडचणीच्या वेळी आपले सहकारी आपल्या पाठीशी असतील या विश्वासानं मनाला एक आधार मिळाला. आईच्या आणि कॉलेजमधल्या सहकाऱ्यांच्या मदतीमुळे अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड देत मी बीएडची परीक्षा दिली आणि एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटलं. आता कॉलेजची नोकरी सांभाळत समुपदेशनही करणं सुरू झालं. प्रत्येक परीक्षेच्या वेळी अगदी हमखास अडचणी येत होत्या. जणू देव सारखी जाणीव करून देत होता की तुझ्या आयुष्यातील कोणताही प्रवास सरळ मार्गी नाही, तुला सतत काटेरी मार्गातूनच जावं लागणार आहे. अखेर 5 मे रोजी बीएडचा रिझल्ट लागला आणि सर्वांच्या सहकार्यानं यशस्वीरित्या पदवीधर झाले. आता इथून पुढील आयुष्याचा विचार करता मी दुसरं लग्न करावं असं सर्वांच्याच मनात होतं. पण एकदा तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यायलं जातं ह्या न्यायाने हा विचार मला काही पटत नव्हता. आणि आता संसारात न अडकता आयुष्याला नवं वळण लावावं हा निर्धार केला. कॉलेजमध्ये नोकरी करत असल्याने दरवर्षी येणाऱ्या नव्या उत्साही तरुणाईबरोबर माझाही दिवस उत्साहात जात असे. पण तरीही एकटेपणाची जाणीव होत असे आणि मग कंपॅनियनचा विचार सुरू होई. परंतु कंपॅनियन म्हणून मिळणारा जोडीदार आपल्याला, सौरभला कितपत समजून घेईल याची खात्री मनाला होत नसे. आणि आता मला माझी जबाबदारी आणखी वाढवायची नसल्याने मी स्वतःला कामात गुंतवून घेई. वाचन आणि आपल्या विषयातील ज्ञान वाढवण्यावर भर देऊन त्यातच मी आनंद मानायला लागले. आयुष्यातील भविष्याचा विचार करता काहीतरी मार्ग मिळेल असा एक आशावाद होता. त्यामुळे मी नेहमी असा विचार करायचे की भूतकाळातील दुःखद घटनांमुळे आणि भविष्यकाळात काय होणार याच्या काळजीमुळे वर्तमान काळात दुःख करत बसण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणूनच वर्तमान काळ मजेत घालवायचा प्रयत्न चालू ठेवून जे घडेल त्याला सामोरं जायचं असं मी ठरवलं. आता मी अधिक रॅशनल आणि प्रॅक्टिकल विचार करू लागले. हळूहळू भरतकाम, विणकाम यासारख्या आवडीच्या गोष्टी करण्यात माझा वेळ सहज जात असे आणि त्यातून मनाला एक समाधानही मिळत असे. विशेष मुलांच्या शाळेतील अतिशय चांगल्या वातावरणात सौरभ आता रमला होता. एकमेकांना समजून घेणाऱ्या पालकांचाही छान ग्रुप तयार झाला होता. या ग्रुपमुळे मनाचा विरंगुळाही होत असे. इथल्या प्रिन्सिपलही त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे शाळेतील वातावरण प्रसन्न ठेवीत असत आणि त्यामुळेच त्या पालकांच्या आणि मुलांच्याही आवडीच्या होत्या. परंतु शाळेतील अंतर्गत राजकारणामुळे क्षुल्लक कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आलं. पण पालकांना खरी बाब माहिती असल्यामुळे आम्ही एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि शेवटी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणाव सहन करून त्या हायकोर्टातील केस जिंकल्या आणि पुन्हा प्रिन्सिपलपदी रुजू झाल्या. परंतु विश्वस्तांना हे सहन न झाल्याने आणि अंतर्गत हेवे दाव्यांमुळे अखेर शाळाच बंद पडली. आता सौरभसह सर्वच मुलं घरी राहू लागली. आता एक मोठी समस्याच निर्माण झाली आणि एका वेगळ्याच परीक्षेचा प्रारंभ झाला. सौरभची शाळा बंद झाल्याने तो आता घरात, पण मला मात्र नोकरीसाठी बाहेर जाणं भागच होतं. त्याच्याजवळ थांबायला कोणीच नसल्यानं नाईलाजानं बाहेर कुलूप लावून मी कॉलेजला जाऊ लागले. डबल बेड करून टीव्ही लावून मी कॉलेजला जात असे. पण माझ्या मजल्यावर राहणाऱ्या प्रत्येकाकडे माझ्या घराची चावी होती. मी कॉलेजला गेल्यावर ते सर्वजण अधूनमधून दार उघडून त्याच्याशी बोलत असत. या सगळ्या ॲडजस्टमेंटमुळे सौरभ घरात शांत राहत असला तरी त्याचंही वय आता हळूहळू वाढत होतं. ज्याप्रमाणे रेल्वेचा ट्रॅक चेंज होत असताना प्रवाशांना हादरे बसतात, त्याचप्रमाणे आयुष्यातील सुखदुःखांचा ट्रॅक चेंज होत असताना आपल्याला अनेक हादरे आणि धक्के बसायला लागतात. पण मनाची खंबीरता आणि निस्वार्थी भावनेने साथ देणाऱ्या व्यक्तींमुळेच हे धक्के आणि हादरे पचवण्याची ताकद मिळते आणि अखेर गाडी पुन्हा सरळ मार्गी रुळाला लागून स्टेशनपर्यंत पोहोचते. ह्या काळात प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या परिभाषा बदलू लागतात. शेवटी सुखदुःखे आपल्या मानण्यावरच असतात आणि असेच सातत्याने त्यांच्याही आयुष्यातील सुखदुःखांचे ट्रॅक बदलत असतानाच दिवसांमागून दिवस चालले होते. कॉलेज व्यतिरिक्तचा सर्व वेळ मी आता सौरभलाच देत होते. परंतु तो आता हळूहळू अशक्त वाटू लागला होता.
अशक्तपणामुळे त्याचं खाणं पिणंही कमी झालं होतं. आता अगदी हालचाल करतानाही त्याला खूप त्रास आणि वेदना होत असत. त्याचा गोड आणि हसतमुख चेहरा वेदनांमुळे रडवेला होई. जरी त्याच्याकडे पाहून वाईट वाटत असलं तरी मी आपल्या भावना बाजूला ठेवून त्याला आनंदीच ठेवण्याचा प्रयत्न करत असे. मी त्याची खालावत चाललेली प्रकृती पाहत होते आणि डॉक्टरांनीही तो यातून बरा होण्याची शक्यता फार कमी असल्याचा अंदाज दिला होता. पण हे सगळं जाणूनही जे जे लागेल ते करायचं आणि शेवटपर्यंत कुठेही कमी पडायचं नाही असं मी पक्क ठरवलं होतं. सर्वतोपरी वैद्यकीय उपचार चालू असूनही कोणत्याही उपचाराला गुण येत नव्हता आणि आता तर त्याची प्रकृती फारच ढासळली. अखेर 19 मे 2001 सौरभचा दुर्दैवी अंत झाला. सौरभच्या जाण्याने माझ्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली, कारण गेली कित्येक वर्ष माझं आयुष्य त्याच्या भोवतीच फिरत होतं. दुःख तर होतंच, कारण शेवटी पोटचा गोळाच होता तो. केवळ त्याच्या असण्याने मला आयुष्यातील संकट सामर्थ्यानं परतवून लावण्याची ताकद मिळत असे. केवळ त्याच्या असण्यानेच मला जगण्याची नवी उभारी मिळत असे. आत्ताच कुठे एका मोठ्या धक्क्यातून स्वतःला सावरून आयुष्याचं एक नवं चित्र रेखाटायला घेतलं होतं. त्यात मनाप्रमाणे रंगही भरले जात होते. पण दुर्दैवाने या काळामुळे तेही चित्र अपूर्णच राहिलं. तसं बघता व्यावहारिकदृष्ट्या सौरभ त्याच्या यातनेतून मुक्तच झाला होता, परंतु त्याच्या आठवणीमुळे इथून पुढे त्याची उणीव कायम भासणार होती. सौरभच्या बाबांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सौरभसाठी मी सदैव खंबीरपणे उभी होते. पण आता कोणासाठी, कशासाठी? माझ्या सौरभसारखेच समाजात अजूनही सौरभ आहेत का? आणि असतील तर मी त्यांना मदत करू शकेन का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनाला सतत भेडसावत होते. पण आता आपला पुढील जीवन प्रवास सार्थकी ठरवायचा होता, तो आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करू. जणू देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जना निववावे. या काळाच्या प्रवाहात अडकून न राहता त्यांनी आपलं पुढचं आयुष्य जगायला सुरुवात केली. आता त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध समजून घेऊन इथून पुढच्या प्रवासात त्यांची साथ देणारा वाटसरू कोण असेल? या प्रवासात भूतकाळातील अनुभव आणि मानसशास्त्र विषयातील ज्ञानाच्या मदतीने या वाटेवर असणाऱ्या आपल्या एका सौरभसारख्या अनेक मुलांची कुटुंबे त्यांनी कशी फुलवली असतील? आता येणारा आयुष्याचा उत्तरार्ध त्यांची वाट बघत होता. तो जाणून घेऊयात पुढच्या भागात.